सकाळी उठल्यानंतर तुमची पण कंबर दुखते का? तर ही रील शेवटपर्यंत बघा. हा खूप कॉमन पण दुर्लक्षित होणारा प्रॉब्लेम आहे. अनेकांना असं वाटतं की सकाळी उठलं आणि रात्री झोपलं त्यानंतर कंबर दुखायला लागली, पण हे एका दिवसात सहसा होत नसतं. रात्री आपण 6 ते 8 तास एकाच पोझिशनमध्ये झोपलेलो असतो, ज्यामुळे आपल्या कमरेच्या भोवतीचे मसल्स स्टिफ होतात. जर तुमचं स्लीपिंग पोस्चर चुकीचं असेल, मॅट्रेस खूप हार्ड किंवा सॉफ्ट असेल, तुमची पिलो तुम्हाला व्यवस्थित सपोर्ट देत नाही आहे, तर हा स्टिफनेस वाढतो आणि सकाळी उठून तुम्हाला वेदना जाणवतात. विशेषतः साईडला वाकून झोपणं किंवा पोटावर झोपल्यामुळे तुमच्या कमरेवर जास्त ताण येतो. याशिवाय लाईफस्टाईल हा मोठा फॅक्टर आहे. दिवसभर सतत एका जागेवर बसून काम करणं, कमी व्यायाम करणं, कमी हालचाली करण्यामुळे हा ताण वाढत जातो. कमी व्यायाम केल्यामुळे कोर मसल्स वीक होतात, ज्यामुळे तुमच्या मणक्याला व्यवस्थित सपोर्ट मिळत नाही. रात्री झोपल्यावर मणके रिलॅक्स होतात, पण आपण जसं सकाळी उठतो तसंच आपल्याला वेदना जाणवायला लागतात. म्हणूनच सकाळचा पेन हा तुमच्या बॉडीचा सिग्नल आहे की तुमच्या कमरेवर जास्त ताण येतो आहे आणि काहीतरी बदलण्याची गरज आहे. चांगली गोष्ट म्हणजे ही सुरुवातीच्या स्टेजला इझिली मॅनेज करता येतं. स्लीपिंग पोस्चरमध्ये बदल आणि योग्य पिलो वापरणं खूप महत्त्वाचे आहे. त्यासोबतच दिवसभरात थोड्या मुव्हमेंट्स करणं, काही व्यायाम करणं, थोड्या वेळाने उठून चालणं किंवा 30-40 मिनिटं काही कोर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस केल्यात तर तुमच्या मणक्याला छान सपोर्ट मिळेल आणि सकाळचा स्टिफनेस कमी होतो. अनेक लोकांना या छोट्या बदलमुळे खूप चांगला फरक जाणवून येतो. शेवटी एकच लक्षात ठेवा की सकाळी उठल्यानंतर कंबरदुखी ही नॉर्मल नाही, तर तुमच्या शरीराचे एक वॉर्निंग साईन आहे. जर तुम्ही वेळेत हे कारणं ओळखलेत आणि काही लाईफस्टाईलमध्ये बदल केल्यास तुमची कंबर खूप हेल्दी राहू शकते.